शनीचं गोचर हे मीन राशीमध्ये होते. तर कसा जाणार आहे मीन राशीच्या लोकांसाठी येणारे हे दिवस हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर मीन राशी इथेच 7:30 सुरू आहे. 7:30 ही दुसऱ्या टप्प्याची आहे, म्हणजे डोक्यावरून आता ती हार्टवर आलेली आहे. तर एक लक्षात ठेवा, दुसरा जो टप्पा आहे शनीचा, हा इतका चांगला मानला जात नाही. शनी हा तुमच्या स्वतःच्या राशीमध्ये आहे. आता शनी हा स्लो प्लॅनेट आहे. जेव्हा स्लो प्लॅनेट हा स्वतःच्या राशीमध्ये मीन राशीमध्ये येतो तेव्हा काय होतं, तेव्हा सगळ्या गोष्टी स्लो व्हायला लागतात. खूप सारं कष्ट करावं लागतं, खूप हे प्रयत्न आपण करत असतो, पण तिथे यश मिळत नाही, कारण स्लो स्लो सगळी प्रगती होते. त्याचबरोबर एक लक्षात घ्या, शनीमुळे ना आळस खूप होईल, खूप लेझीपणा होईल. प्रत्येक वेळेला कुठलंही काम करायला जाल तेव्हा ना करू का नको अशा खूप साऱ्या मनस्थिती तुमच्या आयुष्यामध्ये होतील. खूप वेळा विचारपूर्वक काळजीपूर्वक सगळ्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील. त्याचबरोबर शनीची दृष्टी ही तिसऱ्या घरावर पडते, 7व्या घरावर पडते आणि 10व्या घरावर पडते. तर पहिल्यांदा तर स्वतःची काळजी घेणे, आरोग्याची काळजी घेणे हे मस्ट आहे. किंवा खूप साऱ्या गोष्टी तुम्ही बघाल, आरोग्याचा खर्च खूप वाढेल, खर्च तर खूप वाढणारच आहे, पण तब्येतीची काळजी घेणं फार गरजेचं आहे. लाईफ पार्टनरबद्दल बघाल तर लाईफ पार्टनरमध्ये खूप साऱ्या गोष्टी तुमच्या अशा पाहायला मिळतात की काही गोष्टी होतील जे पटणार नाही, किंवा भांडण होणे, काही गोष्टी जास्त त्रासदायकही होऊ शकतात. त्याचबरोबर लाईफ पार्टनरची प्रकृतीची काळजी घेणे हे जास्त महत्त्वाचे ठरेल. त्याची काळजी घेणे हे प्लीज लक्ष देऊन करा. त्याचबरोबर जे भागीदारीमध्ये व्यवसाय करतात त्यांनी कुठेही पैसे गुंतवणार असाल तर विचारपूर्वक करा, कारण पैसे गुंतवताना अतिशय प्रॉब्लेम होऊ शकतो, तुमचे पैसे वाया जाऊ शकतात. त्यामुळे कुठलाही डिसिजन घेताना खूप विचारपूर्वक करा. त्याचबरोबर 10वी दृष्टी ही कर्मघरावर पडते. तर कर्मघरावर पडते म्हणजे काय, नोकरीच्या ठिकाणी सुद्धा प्रॉब्लेम होऊ शकतो. खूप साऱ्या कलिग्स लोकांशी तुमची भांडण होऊ शकतं, काही गोष्टी चांगल्या होणार नाहीत. तुमचे जे वरचे साहेब असतील, लाईक ऑफिसर्स किंवा काही बॉस असतील, त्यांच्याशी पटणार नाही का. तर कारण इथे जो शनी 10व्या घरामध्ये जेव्हा दृष्टी टाकतो तेव्हा छत्रभंग योग असं म्हटलं जातं. मग आता हा काय म्हटलं जातं, तो ह्याला असं म्हटलं जाते की थोडक्यात नोकरी जाणे किंवा तुम्ही नोकरी सोडून द्याल. त्यामुळे एक लक्षात ठेवा, प्रिपेअर राहा, मेंटली प्रिपेअर राहा. जर आपल्याला अशी अवस्था जर होते तर आपण दुसरा पर्याय काय करायचा, म्हणून पैसे साठवून ठेवा, सगळ्या गोष्टी जवळ असू देत, देव ना करू असं काय हो, पण आपण नेहमी बॅकिंग प्लॅन ठेवावा. बिझनेस करताना कुठलेही पैसे इन्व्हेस्ट करताना खूप विचारपूर्वक करा. स्वतःची काळजी घ्या, त्याचबरोबर उपाय करा. हनुमान चालीसा रोज करा, शमीचं झाड लावा, ओम नमः शिवायचा जप 108 वेळा करा. त्याचबरोबर शनी मंदिरात जा, तेल दान करा. ओम शम शनिश्चराय नमः हा मंत्राचा जप नक्की करा. 7 मुखी रुद्राक्ष ज्याला हवंय त्यांनी प्लीज कमेंट करा, आपण नक्की त्यांना अवेलेबल करून देऊ. नक्की छान होईल. बेस्ट ऑफ लक.